मेरठ जिल्ह्यातील सरदना भागातील कपसाड गावात एका दलित महिलेची हत्या करण्यात आली आणि तिच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। संपूर्ण गाव जणू छावणीत रूपांतर झाले। या घटनेवरून राजकारणही तापले। आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझादे पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाले होते, मात्र गाजीपूर बॉर्डरवर गाजियाबाद पोलिसांनी त्यांना अडवले। गाजियापूर बॉर्डरवर रोखले असताना खासदार चंद्रशेखर आझाद यांची गाजियाबाद पोलिसांची धक्काबुक्की झाली। त्यानंतर त्यांनी गाडी सोडून पायीच पुढे जाण्यास सुरुवात केली आणि थेट धाव घेतली। पुढे त्यांनी पुन्हा बाईकवरती बसून मेरठकडे निघाले। दरम्यान गाजियाबाद पोलीस हतबल झाले। त्यानंतर टोल प्लाझावरून जाणाऱ्या वाहनांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा शोध सुरू करण्यात आला। त्यांना अडवण्यासाठी दिल्लीपासून मेरठपर्यंत पोलिसांनी नाकेबंदी उभारली। मेरठमधील हत्याकांडातील दलित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या नगीना मतदारसंघातील खासदारांना रोखण्यासाठी पोलिसांनी 4 स्तरांची सुरक्षा व्यवस्था केली। गाजीपूर टोल प्लाझापासून काशी टोल प्लाझा आणि सिवाय टोल प्लाझावर पोलिसांचे नाके लावण्यात आले। चंद्रशेखर आझाद यांना गावात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही। भीम आर्मीचे प्रमुख असलेल्या आझाद यांना रोखण्यासाठी 3 ठिकाणी कडेकोट नाकाबंदी करण्यात आली। पहिली नाकेबंदी दिल्ली जवळील काशीपूर टोल प्लाझावर, दुसरी सिवाय टोल प्लाझावर आणि तिसरी कपसाड गावाजवळ विविध ठिकाणी लहान मोठे पोलीस नाके उभारण्यात आले। दरम्यान आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते विरोधात काशी टोल प्लाझावर धरणे आंदोलन करत बसले। ही नाकेबंदी कपसाड गावाच्या आत करण्यात आली। मेरठ पोलिसांच्या माहितीनुसार कपसाड गावात गुन्हेगारांनी एका 20 वर्षीय तरुणीचे अपहरण केले। यावेळी तिच्या 50 वर्षीय आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला। जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला। पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरदना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपसाड गावात अनुसूचित जातीची एक महिला आपल्या 20 वर्षीय मुलीसोबत शेतात ऊस सोलण्यासाठी जात होती। तेव्हा वाटेत गावातील पारस नावाच्या युवकाने त्यांना अडवून कथितरित्या गैरवर्तन केले। याला महिलेने विरोध केल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत धारदार शस्त्राने तिच्या डोक्यावर वार केला। गंभीर जखमी झालेली महिला जागेवरच कोसळली आणि त्यानंतर आरोपी तरुणीला जबरदस्तीने घेऊन गेला। वरिष्ठ पोलीस अधीक्षक SP डॉक्टर विपिन ताडा यांनी सांगितले की तरुणी अनुसूचित जातीची असून आरोपी युवक दुसऱ्या जातीचा आहे। दोघे एकमेकांना बराच काळ ओळखत होते। या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे। पोलिसांनी पारस, सोम आणि सुनील कुमार अशी आरोपींची ओळख पटवली असून दोघेही त्याच गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे। सध्या पोलीस आरोपी आणि अपहरण झालेल्या तरुणीचा शोध घेत आहेत। तरुणीची सुखरूप सुटका आणि आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या 8 विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे।